या सगळ्या संदर्भात आपण ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर यांच्याशी बोलणार आहोत। आपल्यासोबत ते फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, एक महत्त्वाचं या वेळेसच्या दिवाळी सेलिब्रेशनचं तुम्ही नेमकं कसं बघताय पवार कुटुंबाचं? या आधीच्या सगळ्याच दिवाळी सेलिब्रेशन पवार कुटुंबाची एकत्रित असलेली आपण सगळ्यांनी बघितलेले होते, त्याचे दृश्य, त्याचे फोटो। मात्र यावेळेस सुद्धा फोटो समोर येत आहेत, पण तरीही यावेळेसचं एकत्रित दिवाळी सेलिब्रेशन याला एक वेगळा अँगलही आहे। बरोबर आहे, कारण आतापर्यंत सगळं पवार कुटुंबीय एका राजकीय छताखाली होतं, त्यामुळे त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनला सेलिब्रेशनच्या पलीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जात नव्हतं। यावेळी दिवाळीच्या काही महिन्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार यांनी वेगळा गट स्थापन करून त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केलं। म्हणजे पवार कुटुंबात दोन राजकीय पक्ष झाले आणि ते दोन राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत। स्वाभाविकपणे मग त्यानंतर त्यांच्या एकत्र येण्याकडे आणि एकत्र न येण्याकडे अशा दोन्ही गोष्टींच्याकडे स्वतंत्रपणे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जायला लागलं। म्हणजे आपण बघितलं असेल की दिवाळीच्या आधी प्रतापराव पवारांच्या घरी सगळे पवार कुटुंबीय एकत्र आले, त्याचीही बातमी झाली। त्यानंतर काल दिवाळी पाडव्याला शरद पवार आणि अजित पवार सकाळी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी एकत्र आले नाहीत, त्याचीही बातमी झाली। अर्थात याच्याकडे सगळं बघण्याचं कारण असं आहे की सगळ्यांचं लक्ष येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सगळे याकडे बघतायत। बारामती लोकसभा मतदारसंघ हा सगळा याच्या केंद्रस्थानी आहे, म्हणजे तिथलं राजकारण पुढच्या काळात कसं जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या घटनांच्याकडे बघितलं जात आहे। पण हे सगळं माध्यमांच्यासाठी लोकांच्यासाठी कुतूहलाचं असतं, तरी मला व्यक्तिशः असं एकूण पवार कुटुंबातलं सगळं जर विण बघितली आतापर्यंतची, तर त्यांनी कौटुंबिक पातळीवर कधी राजकारण आणलेलं नाही। बाहेरून जरी आपल्याला राजकारणामुळे कुटुंबात काही विभागणी झालेली दिसली असली ते कौटुंबिक पातळीवर त्यांनी राजकारण आणलेलं नाही। कारण मध्ये शरद पवारांनी तर एकदा सांगितलं होतं की अजित पवारांची आता मुलांची लग्न आहेत, तर त्यावेळी काही घटना घडामोडी होतील मला आम्ही भेटत राहू, कारण त्या या पवार कुटुंबातला सगळ्यात ज्येष्ठ सदस्य मी आहे। त्यामुळे अशा कौटुंबिक पातळीवरच्या कोणत्याही गोष्टी असल्या तरी त्या माझ्या पातळीवर येतील। मला वाटतं काल अजित पवार शरद पवारांच्याकडे गेले आणि आज भाऊबीज असल्यामुळे सुप्रिया सुळे अजित पवारांच्याकडे गेलेले आहेत भाऊबीजेसाठी आणि त्यानंतरचा एक शरद पवार गेलेले आहेत। त्यामुळे एकूण बाबा राजकीय दृष्ट्या आम्ही वेगळे असलो तरी सुद्धा कौटुंबिक पातळीवर एकच आहोत असा संदेश या फुटीनंतरच्या पहिल्या दिवाळीच्या निमित्तानं पवार कुटुंबियांनी दिलाय असं मला वाटतं। या सगळ्यातला एक महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही उल्लेख केला बारामती लोकसभा मतदारसंघाचा, त्यासोबतच गेल्या काही काळातल्या काही नेत्यांच्या जर प्रतिक्रिया किंवा वक्तव्य जर पाहिली की शरद पवार भाजपसोबत येतील, चित्र वेगळं दिसेल, अशा स्वरूपाची जी वक्तव्य आहेत त्या वक्तव्यांकडे आणि मग आताच्या या भेटीगाठींकडे आणि मग त्यात काही राजकीय चर्चा होऊ शकते का, याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, एक गोष्ट स्पष्ट आहे, शरद पवार यांना जर भारतीय जनता पक्षासोबत जायचं असतं तर ज्यावेळी अजित पवार यांचा गट गेला त्यावेळी मग त्यांनी पक्षात एवढी मोठी फूट पडणं, पक्षातले एवढे सगळे आमदार आपल्या विरोधात जाणं हे सगळं घडूच दिलं नसतं, त्याच वेळी गेले असते। शरद पवार यांनी काही वेळा वेगळ्या पातळीवर काही एक तडजोडी केल्या असतील, पण शरद पवार यांचं आतापर्यंत राजकारण बघितलं, विशेषतः जे देशात धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण झालं आणि बाबरी मशिदीच्या घटनेनंतरचं, तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत निवडणुकीच्या पातळीवर किंवा सत्तेच्या पातळीवर कधीही तडजोड केलेली नाही। केवळ फक्त सेक्युलर धर्मनिरपेक्षतेचं जे राजकारण आहे ते राजकारण पुढे नेण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केलेला आहे। त्यामुळं आता आपल्या राजकीय कारकिर्दीच्या उत्तरार्धात शरद पवार अशी काही तडजोड करून आपण जी आयुष्यभर मूल्य जपलेली आहेत त्या मूल्यांची तडजोड करतील असं मला वाटत नाही। त्यामुळे शरद पवार किंवा सुप्रिया सुळे मी विशेषतः शरद पवार यांच्या बाबतीत बोलेन की शरद पवार कधीही भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची तडजोड करणार नाही। नक्कीच, धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी। ही दोन दृश्य कालचं गोविंदबाग इथल्या दिवाळी पाडव्याचा हा फोटो, पवार कुटुंब एकत्र आल्याचा, दुसरीकडे काटेवाडीत आता भाऊबीज साजरी होणार आहे त्याचे सुद्धा फोटो थोड्याच वेळात कदाचित समोर येतील। सह्याद्रीची उंची म्हणजे